तर रामकृष्ण मंडळी, हे बघा आमच्याकडे असतो दरवर्षी गणेश जयंतीचा कार्यक्रम. त्यामध्ये 7 दिवसाचा आमच्याकडे भागवत महापुराण ज्ञानयज्ञ म्हणून सुरुवात होते. पहिल्या दिवशीपासून होता, पण मी काही कारणास्तव घरी नसल्यामुळे मी 5व्या दिवशीपासून शूटिंग घेतली आहे. आणि आजच्या दिवशी आहे आमच्याकडे कृष्णाचं स्वयंवर. हे बघा, ही देवी होती, देवीची पूजा झाली, ती रुक्मिणीने केली. आणि रुक्मिणीचं हरण झालं होतं, म्हणजे तिला पळून नेलं होतं. त्याच्यासाठी कृष्णाचं लग्न होतं. आता कृष्ण येतोय, कृष्ण आला की तो रुक्मिणीला घेऊन पळून जाणार आहे. हे बघा, आमच्या कृष्णाला किती काही आहे, पळून जायची. बघा, पळून नेतोय, पण मंडपाच्या बाहेरून. लग्न त्यांचं मंडपात आहे. कृष्णाचं स्वयंवर होतं आमच्याकडे. आणि ते भागवत महापुराणामध्ये त्या कथेत सांगितलेलं आहे त्यांनी. आणि ही आमची रुक्मिणीबाई. यांचं इथे म्हणजे लग्न सोहळा झाला. आणि त्या दोघी मैत्रिणीच आहेत, बेस्ट फ्रेंड. त्या दोघींनीच ठरवलं की आपणच बनायचं म्हणून. मग हे बघा, त्यांचं लग्न होतं त्या दिवशी मंडपामध्ये. आणि मंडपामध्ये लग्नासाठी आणि भागवत ऐकायला खूप गर्दी होती. हे बघा, रोज एवढीच गर्दी राहायची. आमच्या घराजवळ म्हणजे त्या दिवशीची तयारी होती त्यांची, की त्या संध्याकाळी आल्या. हरिपाठ झाल्यानंतर सगळ्यांच्याच कुंड्या घ्यायच्या. 7 दिवस सगळे एन्जॉय करत होते. आणि स्पेशली त्या दिवशी मग रुक्मिणी आणि कृष्णाची फुगडी झाली. कसा एन्जॉय. कलाकार दिसते. 7 दिवस म्हणजे 7 दिवस सगळ्या बायका पण घराच्या बाहेर निघतात, थोड्या नृत्यबोध होतात आणि नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. भागवतामध्ये महाराजांचं वय कमी आहे, पण त्या मानाने त्यांना भरपूर नॉलेज आहे. भरपूर त्यांच्या ओव्या पाठ आहेत महाभारतामधल्या. त्याच्यानंतर रामायणामधलं पण त्यांना ज्ञान आहे. सगळं काही त्यांचं मुखपाठ होतं, ते सगळं सांगायचे. प्रत्येक याच्यावरती एक एक रिझन देऊन, एक एक उदाहरण देऊन सगळ्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या सगळ्यांना. ही आमची परंपरा वारकरी लोकांची. फुगड्या पण खेळतात, तल्लीन होऊन जातात. हे बघा, हे आहेत 18 वर्षाचे. असं ऐकून दचकू नका. 18 वर्षाचे म्हणजे त्यांचं वय बघून आपल्यालाही कसं तरी होईल. नाही, इतकं जास्त वय असून त्यांची एनर्जी बघा. ते कसे मस्त तल्लीन होऊन मस्त फुगडीसाठी तयारी. आणि आजोबांच्या पायाला लागलेलं होतं, तरीसुद्धा त्यांचा 7ही दिवस सहभाग होता प्रत्येक कार्यक्रमामध्ये. म्हणजे कीर्तनामध्ये असो, त्याच्यानंतर हरिपाठामध्ये असो, त्याच्यानंतर त्यांचं सकाळचं जे महाभारताचं हे असतं त्याच्यामध्ये पण ते सहभागी होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते आजोबा सहभागी होते. आणि इतका जोश, इतकी एनर्जी. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला देवच देतो. हरिपाठ रोज व्हायचा. 7ही दिवस संध्याकाळी झाला. आणि आमच्या युगला खूप इंटरेस्ट आहे हरिपाठामध्ये, त्याच्यानंतर देवांच्या कार्यक्रमामध्ये.
तो पूर्ण तल्लीन होऊन जायचा. हे बघा, महाराजांनाही त्याचं इतकं आश्चर्य वाटायचं की महाराज म्हणायचे, बघा बघा तो छोटूसा कसा करतो. भरभरून कौतुक केलं त्यांनी. मेन म्हणजे तो बघून बघून करायचा सगळ्यांकडे. महाराजांनी खूप सुंदर बोध सांगून सांगून प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. 8 ते 10 रोजच राहायचं कीर्तन. अजून माझा जुना युगानुयुगे त्यानं ती ओवी तयार केली. म्हणजे काय करावं, एवढा काय एवढा त्या कृष्णाचा आणि अर्जुनाचा दाट संबंध होता काय तंबाखू खायपर्यंत. गणपतीचा बर्थडे करतात आणि हे अशा डोक्यावरती तुळस घेऊन त्याच्यानंतर ह्या वारकरी ग्रुप आहे त्यांना पण बोलवतात हरिपाठासाठी. आणि याच्यामध्ये सगळेजण इन्व्हॉल्व होतात, लहान मुलीपासनं ते मोठ्या म्हाताऱ्या बाईपर्यंत आणि म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेजण इन्व्हॉल्व होतात. हे बघा, आमच्या बाजूला राहतात काकू, ह्या सगळ्या आमच्या इकडच्याच बायका आहेत. ह्या सगळ्या तिथे खेळून राहिल्या, त्याही तल्लीन झाल्या खेळण्यात, त्यांचंही लक्ष नाही. हे आम्ही आहोत त्या दिंडीमध्ये फिरायला निघालो आणि आमच्याच मागे पालखी होती, ती गणपतीचीच पालखी आहे. आम्ही पण पातळ घातले होते दिंडीसाठी. प्रत्येक वर्षी असं ड्रेस कोड ठरवतो आम्ही, म्हणजे सगळेच जण ठरवतात. आणि 7 दिवस हे 7ही दिवस ह्या बायका ज्या आहेत त्या एकाच कलरच्या साड्या घालतात. ही बघा आमची आराध्या, युगची मैत्रीण आहे ती, म्हणजे माझ्याच मैत्रिणीची मुलगी. हे बघा, विना घेतलेल्या महाराजांची पूजा केली जाते, पाय धुतले जाते त्यांचे. त्याच्यानंतर त्यांचं औक्षण केलं जाते, त्या विनेचं पण पूजन केलं जाते आणि त्यांना प्रसाद दिला जातो. प्रत्येकाच्या घरासमोर हे सगळं असतं. मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या आणि सगळ्यांच्या घरी तयारी होती आणि सगळ्यांकडेच हे असं पूजा केली जाते. आधी विना घेतलेल्या महाराजांची, त्यानंतर तुळशी घेतलेल्या काकू आहेत त्यांची, आणि त्याच्यानंतर आपल्या दिंडीची जी पालखी आहे, जी ज्यांनी घेतलेली आहे त्यांची, आणि पालखीची पण पूजा केली जाते. हे बघा, दिंडीमध्ये पण महाराजांनी काय सांगितलं होतं की चप्पल काढा. आणि ह्या महाराजांचा आवाज खूप सुंदर, यांनीच 7ही दिवस हरिपाठ घेतला. आणि हरिपाठ जे घेणारे महाराज आहेत त्यांच्याकडे खूप कला आहेत. ते नाकाने सनई वाजवून दाखवतात. मागल्या वर्षी दाखवली त्यांनी वाजवून, यावर्षी काही कोणी फोर्स नाही केला, त्याच्यामुळे काही कोणी वाजवली. हरिपाठही सुंदर म्हणतात ते. आणि मेन म्हणजे ते स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व होतात, त्याच्यामुळे बाकीच्यांना पण आनंद होतो. सहा वाजतापासून ते 10:30 वाजेपर्यंत आमची दिंडी चालली.
तुळशी घेऊन सोळंके काकू आहेत. त्यांच्या तुळशीची पण पूजा केली जाते आणि त्यांना पण हळदी कुंकू लावून प्रसाद दिला जातो. हे आहे काल्याचं कीर्तन, म्हणजे शेवटच्या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी अथर्व शिष्य झालं. त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन. राधा आणि कृष्ण काय आहे? गोपींनी काय दिलं भगवंताला? प्रेम दिलं. कृष्ण जो खेळायचा, जे खेळ होते त्या सगळ्यांचा उल्लेख या अभंगामध्ये. बसला पहिले यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ही बघा गर्दी, ही काल्याच्या कीर्तनाचीच गर्दी आहे फक्त. महाप्रसादासाठी तर भरपूर गर्दी झाली होती, पण माझा मोबाईल डिस्चार्ज झाला होता, त्याच्यामुळे मी महाप्रसादाचा काहीच एकही शॉट घेऊ शकली नाही. जेवणाला मस्त होतं मसाले भात. हे बघा मृदुंगाचार्य. तीर्थ 7 दिवसाचं तीर्थ बसवतात. तीर्थ उठावन होतं. हे जे अध्यक्ष आहेत त्यांनी